गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आपण ढग व आर्द्रता हा पाठ पाहत होतो. आर्द्रता व ढगामध्ये आपण विविध प्रकारची हवा असते, जसं उष्ण, कोरडी आणि दमट. आणि याचं जे सांगड आहे आपण ते बाष्पाशी घातलं होतं. मग बाष्पीभवन म्हणजे काय ते पाहिलं की पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होणं उष्णतेमुळे, त्याला बाष्पीभवन म्हणतात. मग बाष्पीभवनाचा वेग 3 घटकांवर अवलंबून असतो, ते पाहिलं आपण. शुष्कता, वाऱ्याचा वेग आणि तापमान. कुठे जास्त बाष्पीभवन होतं, कुठे कमी होतं, त्याच्यातला फरक पाहिला. नंतर आपण आर्द्रता म्हणजेच हवेमधील बाष्पाचं प्रमाण किंवा हवेमधील पाण्याचं वाफेचं प्रमाण, याला आर्द्रता असे म्हणतात. आर्द्रतेमध्ये पण सांगितलं की जर हवेमध्ये आर्द्रता खूप कमी असेल तर ती हवा कोरडी असते, आर्द्रता जास्त असेल तर ती हवा दमट असते. आणि जेवढी हवेची कॅपॅसिटी असते, त्याची क्षमता असते, तेवढंच जर त्याच्यात बाष्प असेल तर ती हवा बाष्प संपृक्त असते. 3 प्रकार पाहिले: कोरडी हवा, दमट हवा आणि बाष्प संपृक्त हवा. मग तुम्हाला एक प्रयोग करायला आलेला होता की ते कोरड्या स्पंजमध्ये पाणी टाका चमच्याने, आणि ठराविक वेळेनंतर मग जेव्हा तो स्पंज पूर्ण ओला होऊन जाईल त्याच्यावर जर तुम्ही पाणी टाकलं तर वरचं पाणी खाली त्या ठिकाणी पडेल. तसा तो प्रयोग होता. मग आर्द्रतेचे आपण प्रकार पाहिले की नंतर हे पाहिलं की आपण विशिष्ट तापमानाला विशिष्ट ग्रॅम पाणी ती हवा धरू शकते. घनमीटर मध्ये किती ग्रॅम पाणी, किती तापमान, तो तक्ता आपण सोडवला. नंतर आर्द्रतेचे 2 प्रकार: निरपेक्ष आर्द्रता. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे ग्रॅम मध्ये मोजली जाते. सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता ही टक्केवारीमध्ये करतात. त्याचा फॉर्म्युला होता सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागीला बाष्पधारण क्षमता गुणिला 100. त्याच्यावरून उदाहरण पाहिलं होते 2. त्याच्यापैकी दुसरी हवा ही बाष्प संपृक्त होती. नंतर आपल्याला प्रयोग करायला लावले होते 2, की कुकरचा प्रयोग होता आणि त्या ग्लासमध्ये बर्फ टाकण्याचा. की वातावरणामध्ये जे बाष्प आहे ते बाष्प हवेने धरून ठेवलेलं आहे, पण त्याचा संबंध जर एखाद्या थंड घटकाशी आला, जसं की कुकरची हवा वर गेल्यानंतर ती आपण जी प्लेट धरली होती, मग त्या प्लेटवर थंड असल्यामुळे ती वाफ लटकली आणि परत त्याचं पाण्यामध्ये रूपांतर झालं. आणि ग्लासशी संबंध जेव्हा त्या बाष्पाशी आला तर ते बाष्पाचं पुन्हा एकदा पाण्यामध्ये रूपांतर झालं. त्याच्यावरून सांद्रीभवन म्हणजेच काय की बाष्पाचं जलकणांमध्ये रूपांतर होणे, आणि घनीभवन म्हणजेच काय की बाष्पाचं हिमकणांमध्ये रूपांतर होणे, याला सांद्रीभवन आणि घनीभवन म्हणतात. मग ते कसं ते उंचीनुसार वाढत जातं ते पाहिलं. नंतर ढगाच्या थोडक्यात माहिती आपण पाहिली होती. ढग म्हणजेच काय तर ढग म्हणजे जलकणांचा किंवा हिमकणांच्या मोठ्या समुच्चयाला ढग म्हणतात. मग ते कसं तयार होतं ते पाहिलं की जमिनीवरची पाणी तापल्यानंतर त्याचं वाफेत रूपांतर होतं. ते हलके असल्यामुळे ते वर जाते. परंतु वर जसं वर गेलं तसं तापमान कमी होत जातं, आणि तापमान कमी झाल्यानंतर मग सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. आणि नंतर तिथे जर कधी धुलीकण असतील, त्या धुलीकणाच्या अवतीभोवती ती वाफ लटकायला सुरुवात होते. मग मोठा समुच्चय होतो, त्या मोठ्या समुच्चयाला ढग म्हणतात. आणि ढगाचा जर विचार केला तर ढग हे आकाशात का तरंगतात, तुम्हाला कारण त्यामध्ये विचारलेलं आहे की जे जलकण आहे किंवा हिमकण आहे ते अतिशय सूक्ष्म असतात. दुसरं कारण ते वजनविरहित असतात. तिसरं कारण वाऱ्याचा जो वेग आहे खालचा, ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे ते वरच्या वर ढकलले जातात, ते खाली येत नाही. परंतु जर त्याच्यामध्ये परत सापेक्ष आर्द्रता वाढायला लागली तर मग त्या ढगांमधला जो पाण्याचा थेंब आहे तो खाली पडून जातो, मग पाऊस पडायला किंवा हिमवृष्टी व्हायला सुरुवात होते. तर असं पाहिलं आपण. नंतर आपल्याला पाहायचं आहे की समुद्र सपाटीपासून म्हणजे जमिनीच्या वरती समुद्र सपाटीपासून वेगवेगळ्या उंचीला ढगांची निर्मिती होते. कधी कधी ढग जमिनीच्या जवळच तयार होऊन जातात, ज्याला कमी उंचीचे ढग म्हणतात, किंवा कधी कधी वर जातात तिथे तयार होतात, कधी कधी त्याच्यापेक्षा वर जातात. असे ढगांच्या वेगवेगळ्या उंचीवर त्या ढगांची निर्मिती होत असते. मग ढगांची जी उंची आहे त्या ढगांच्या उंचीनुसार मग पावसाला पडायला सुरुवात होते. एक लक्षात घ्या, जे जास्त उंचीचे ढग असतात, जास्त उंचीचे ढग हे हिमकणांपासून बनलेले असतात. हिमकणांपासून ते जलकणांपासून बनलेले नसतात, आणि ते अतिशय छोटे छोटे असतात, बारीक असतात, पांढऱ्या रंगाचे असतात. आणि अशा जास्त उंचीच्या ढगांपासून पाऊस पडत नाही, हे लक्षात असू दे. जास्त उंचीच्या ढगापासून पाऊस पडत नाही. पाण्याचं प्रमाण किंवा बाष्पाचं प्रमाण जास्त करून कोणत्या ढगांमध्ये असतं? कमी उंचीच्या ढगामध्ये. जमिनी लगत असलेले, कमी उंचीचे म्हणजे काय, जमिनी लगत असलेले जे ढग आहेत त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असतं, आणि अशा ढगांमधून मग पाऊस पडतो. मध्यम उंची आणि जास्त उंचीच्या ढगांमधून पाऊस पडत नाही, हे कधीही लक्षात असू द्या. ढगाचे 3 प्रकार आहेत ते आपण पाहू उंचीनुसार, की मध्यम उंचीचे, जास्त उंचीचे आणि कमी उंचीचे.
तर कमी उंचीच्या ढगांमधून पाऊस पडतो, मध्यम उंचीमधून पडत नाही आणि जास्त उंचीमधून पडत नाही. आणि जास्त उंचीचे ढग हे हिमकणांपासून असतात बनलेले. ते बारीक बारीक तंतुमय असतात, हिमकणांपासून बनलेले असतात, पांढऱ्या रंगाचे असतात, छोटे छोटे असतात. त्याच्यामधून पाऊस पडत नाही कारण त्याच्यामध्ये बाष्पीभवन आणि नंतर सांद्रीभवन होण्याची प्रक्रिया ही लगेच होते, ती वर निघून जातात आणि अशा प्रकारे त्यांच्यापासून आपल्याला पाऊस पडत नाही. आता ढगांचे प्रकार आहेत. 2000 मीटर उंचीपासून तर 7000 कमी उंचीचे, 7000 ते 14000 जास्त उंचीचे, असे काही प्रकार आहेत. तिची माहिती तुम्हाला एक वेगळ्या पॅरेग्राफ मध्ये दिलेली आहे, परंतु आपण ती अभ्यासताना काय करणार आहोत की पहिले ढगांचे प्रकार पाहू आणि त्याच्यामध्ये मग ती माहिती ऍड करू की कोणत्या ढगाला कमी उंचीचे, कोणत्या ढगाला जास्त उंचीचे, कोणत्या ढगाला मध्यम उंचीचे ढग म्हणतात ते आपल्याला पाहायचंय. तर सुरुवातीला पाहणार आहोत आपण जास्त उंचीचे ढग. तर पहिला मुद्दा आहे ढगांच्या प्रकारामधला जास्त उंचीचे ढग. जास्त उंचीचे ढग म्हणजे काय ते बघू. तर ढगांचा पहिला प्रकार आहे जास्त उंचीचे ढग. मग जास्त उंचीचे ढग कुणाला म्हणतात? जास्त उंचीचे ढग म्हणजे ज्याची उंची समुद्र सपाटीपासून म्हणजे जमिनीपासून 7000 मीटर ते 14000 मीटर या दरम्यान असते. ज्यांची उंची 7000 मीटर ते 14000 मीटर जमिनीपासून 7000 मीटर ते 14000 मीटर यांच्या दरम्यान जे ढग तयार होतात त्या ढगांना जास्त उंचीचे ढग असे म्हणतात. ज्यांची उंची तुम्हाला विचारलं आहे ढग व ढगांचे प्रकार लिहा, ढगाची व्याख्या लिहायची. जलकणांच्या व हिमकणांच्या समुच्चयाला ढग म्हणतात. ढगांचे मुख्य प्रकार किती? 3. मग पहिलं ढग आहे जास्त उंचीचे ढग. त्याची उंची असते जमिनीपासून 7000 मीटर ते 14000 मीटर. ज्या ढगांची निर्मिती होते त्या ढगांना जास्त उंचीचे ढग असे म्हणतात. जास्त उंचीचे ढग हे तंतुमय असतात, बारीक असतात, पांढऱ्या रंगाचे असतात. ते हिमकणांपासून बनलेले असतात. कशापासून बनलेले असतात? हिमकणांपासून बनलेले असतात. अशा ढगांमधून कधीही पाऊस पडत नाही. आपल्या जमिनीवर जो पाऊस पडतो, आता पावसाचा मोसम चालू आहे, तर पाऊस जो पडतोय तो या ढगांमधून, जास्त उंचीच्या ढगांमधून पडत नाही. आता हे जे ढग असतात, हे ढग पहिले कमी उंचीवर असतात, पण हवेच्या याच्यामुळे परत ते मध्यम उंचीवर जातात आणि अजून परत हवा त्याला लोटते आणि मग ते जास्त उंचीवर. ते लहान लहान असतात, हिमकणांपासून बनलेले असतात आणि त्याच्यामुळे कधीही पाऊस पडत नाही. आता हे जे जास्त उंचीचे ढग आहेत, या जास्त उंचीचे ढगांमध्ये 3 प्रकार पडतात. मग ते वेगवेगळ्या आकाराचे दिसतात, कसे दिसतात ते बघणार आहोत. मग जास्त उंचीच्या ढगाचे 3 प्रकार कोणते? तर जास्त उंचीच्या ढगाचा पहिला प्रकार आहे सिरस. पहिला प्रकार आहे सिरस. हे जे सिरस नावाचं ढग आहे, हे सिरस नावाचं ढग तंतुमय असतं. कसं असतं? तंतुमय. जास्त उंचीचं ढग आहे आणि तंतुमय आहे. तंतुमय कापसाचे जे बारीक बारीक असे आपण लव जर उडवले त्याचे तंतू बारीक बारीक उडताना दिसतात, तसं ते तंतुमय असतात. सिरस नावाचं ढग. आणि सिरस नावाचं ढग हे पांढऱ्या रंगाचं असतं आणि अतिशय बारीक असतं, तंतुमय असतं. सिरस नंतर दुसरा प्रकार आहे सिरोक्युम्युलस. सिरोक्युम्युलस. आता सिरोक्युम्युलस या ढगांचा जर विचार केला तर सिरोक्युम्युलस ढग हे लाटांप्रमाणे, समुद्रावर लाटा असतात ना, बारीक बारीक लाटा, अशा लाटांप्रमाणे असे हे ढग दिसतात. लाटांचा आकाराचं ढग म्हणजे सिरोक्युम्युलस ढग. सिरोक्युम्युलस ढग हे सुद्धा पांढऱ्या रंगाचं असतं, याच्यामधून पाऊस पडत नाही. तिसरं आहे सिरोस्ट्रेटस. तिसरं कोणतं आहे? सिरोस्ट्रेटस. तिसरा प्रकार आहे सिरोस्ट्रेटस. जास्त उंचीचं जे ढग आहे तिचा तिसरा प्रकार सिरोस्ट्रेटस. हे चादरीला वड्या पडल्यासारखं. उदाहरणार्थ तुम्ही सकाळी झोपेतून उठतात, आपण जी चादर पांघरलेली असते ती जर कधी तशी फेकून दिली तर असे कुठे कुठे त्याला वड्या पडतात. तर चादरीला वड्या पडल्यासारखे असे हे ढग असतात आणि या ढगांमधून सुद्धा
कधीही पाऊस पडत नाही. जर या ढगांमधून तुम्ही आजूबाजूचं आकाश पाहिलं तर तुम्हाला तेजोमंडल अतिशय चकाकणारं आकाश दिसतं. इतके पांढऱ्या रंगाचे हे ढग असतं सिरोट्रेटस. तेजोमंडल त्याच्यामधून आपल्याला दिसत असतं. तर अशा प्रकारे हे जास्त उंचीचे ढग आहेत आणि जास्त उंचीचे ढगाची उंची असते 7,000 मीटर ते 14,000 मीटर. याच्यामधून पाऊस पडतो का? नाही पडत. 7,000 मीटर ते 14,000 मीटर मध्ये हे जे ढग असतात हे कशापासून बनलेले असतात? हिमकणांपासून बनलेले असतात. याचे 3 प्रकार पडतात. सिरस ढग कसं असतं? तंतुमय असतं. सिरोक्युम्युलस हे लाटांप्रमाणे दिसतं आणि सिरोट्रेटस हे चादरीला पडलेल्या वड्यांप्रमाणे दिसतं. आणि याच्यामधून जर तुम्ही आकाश पाहिलं तर तुम्हाला तेजोमंडल चकाकणारा आकाश त्या ठिकाणी दिसू शकतं. तर असं आहे जास्त उंचीचं ढग. आता पुढचा मुद्दा आहे मध्यम उंचीचं ढग. आणि मध्यम उंचीचं ढग हे कसे दिसतात, काय दिसतात ते आपण पाहणार आहोत. तर पुढचा प्रकार आहे मध्यम उंचीचे ढग. मध्यम उंचीचे ढग म्हणजे नेमकं काय? तर मध्यम उंचीची उंची असते जमिनीपासून, समुद्र सपाटीपासून 2,000 मीटर ते 7,000 मीटर दरम्यान तयार होणाऱ्या ढगांना किती सांगितलं? 2,000 मीटर ते 7,000 मीटर. जास्त उंचीच्या ढगांची उंची किती होती? 7,000 मीटर ते 14,000 मीटर. 7 किलोमीटर पासून 14 किलोमीटर पर्यंत. ते 2 किलोमीटर पासून तर 7 किलोमीटर पर्यंत. 2,000 मीटर ते 7,000 मीटर मध्ये जे ढग तयार होतात त्या ढगांना मध्यम उंचीचे ढग असे म्हणतात. मध्यम उंचीच्या ढगांमधून सुद्धा म्हणजे अगोदर काय असतं की ते कमी उंचीचे ढग असतात पण हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वरती ढकलले जातात. त्याला मध्यम उंचीचा ढग म्हणतात. मध्यम उंचीच्या ढगांमधून सुद्धा पाऊस पडत नाही. मग आपल्या पृथ्वीवर जो पाऊस पडतो तो कोणत्या ढगांपासून पडतो? फक्त कमी उंचीच्या ढगांपासून पडतो. मध्यम उंचीच्या आणि जास्त उंचीच्या ढगांपासून कधीही पाऊस पडत नाही. एक आपल्याला आकृती दाखवलेली आहे. त्या आकृतीमध्ये मी तुम्हाला स्पष्ट करून दाखवेल की हे कोणत्या प्रकारचं ढग आहे. मध्यम उंचीचं आहे की कमी उंचीचं आहे की जास्त उंचीचं आहे. आणि ते ढगांचं आकृतीवरून तुम्हाला समजून जाईल. तर हे जे मध्यम उंचीचं ढग आहे या मध्यम उंचीच्या ढगांची उंची असते 2,000 मीटर ते 7,000 मीटर. मध्यम उंचीचे जे ढग असतात त्याच्यामधूनही कधीही पाऊस पडत नाही. आता मध्यम जसं आपण जास्त उंचीच्या ढगांचे प्रकार पाहिले होते, सिरस, सिरोक्युम्युलस, सिरोट्रेटस, तसं मध्यम उंचीच्या ढगांचे सुद्धा 2 प्रकार पडतात. मग मध्यम उंचीच्या ढगांचे 2 प्रकार कोणते? तर मध्यम उंचीच्या ढगांचे पहिला जो प्रकार आहे तो आहे अल्टोक्युम्युलस. अल्टोक्युम्युलस अल्टोक्युम्युलस नावाचं हे ढग आहे. हे तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलेलं आहे की अल्टोक्युम्युलस मध्यम उंचीवरचं ढग आहे आणि तरंगणारे ढग आहे. तरंगणारे मध्यम उंचीवरचे व तरंगणारे ढग जोड्या लावामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचे. सिरस पण विचारलेलं आहे तुम्हाला, जास्त उंचीचं ढग आणि तंतुमय ढग. तर अल्टोक्युम्युलस हे ढग आहे तरंगणारं ढग. आणि याची जी रचना आहे याची रचना आपल्याला एकावर एक असे थर रचल्यासारखी दिसते. एकावर एक असे थर रचल्यासारखे दिसते थरांच्या स्वरूपात. आणि तरंगणारे सारखं तरंगता येते आकाशामध्ये, तरंगणासारखं आपल्याला ते ढगांचा आकार दिसतो. हे सुद्धा पांढऱ्या रंगाचं असतं हे ढग, परंतु मध्ये मध्ये करड्या रंगाच्या छटा असतात. अशा छटा दिसतात त्याला करड्या रंगाच्या. हे सुद्धा पांढऱ्याच रंगाचं आहे परंतु मध्ये मध्ये करड्या रंगाच्या त्याला छटा दिसत असतात. तर असं असतं हे अल्टोक्युम्युलस नावाचं ढग. आता आपल्याला दुसरा प्रकार बघायचा आहे अल्टोट्रेटस. आता अल्टोट्रेटस हे जे ढग आहे बघा, अल्टोक्युम्युलस मध्यम उंचीवरचं ढग, तसं अल्टोट्रेटस हे ढग एकदम बारीक पातळ असलेलं ढग सारखं दिसतं. अल्टोट्रेटस हे ढग हे पातळ बारीक असतं हे ढग. हे पण पांढऱ्या रंगाचं असतं. आणि या ढगा जर सूर्यासमोरून येऊन गेला तरी सुद्धा आपल्याला सूर्याचं दर्शन होऊ शकतं. एक लक्षात घ्या, जर सूर्यासमोरून ढग आला तर आपल्याला सूर्य दिसतो का? नाही, सूर्य हा झाकाळला जातो. पण ते कमी उंचीवरचे ढग असतात. पण जास्त उंचीवरचे ढग किंवा मध्यम उंचीवरचे ढग जरी सूर्यासमोरून आले
तरी सुद्धा आपल्याला सूर्याचं दर्शन होऊ शकतं. मग जर तो अल्ट्रोटेटस हे ढग सूर्यासमोर येऊन गेलं, अल्ट्रोटेटस हे ढग सूर्यासमोर येऊन गेलं तरी सुद्धा आपल्याला जमिनीवरून सूर्याचं दर्शन होऊ शकतं, परंतु तो सूर्य आपल्याला स्पष्ट दिसत नाही, दुधेरी रंगाचा दिसतो. उदाहरणार्थ तुम्ही एक पांढऱ्या दुधेरी रंगाचा एक कागद घ्या प्लास्टिकचा आणि त्या कागदाद्वारे सूर्य बघा. तो सूर्य जसा दिसेल अगदी त्याचप्रमाणे अल्ट्रोटेटस नावाच्या ढगामधून सुद्धा तो सूर्य दिसतो. तर असं असतं हे अल्ट्रोटेटस नावाचं ढग. आता सगळ्यात महत्वाचं कमी उंचीवरचे ढग बघा. जास्त उंचीवरचे आणि मध्यम उंचीवरचे याच्यामधून पाऊस पडतो का? नाही. कमी उंचीचे ढग, आता आपण पावसाळ्यामध्ये भरपूर घटना पाहतो की या ठिकाणी वीज पडली, इतक्या लोकांचा मृत्यू झाला, ढगांचा मोठा आवाज, कधी कधी आपण त्याला घाबरून जातो. हे जे आणि खूप वादळाचा पाऊस किंवा रिमझिम पाऊस, आता श्रावण महिना चालू आहे आणि रिमझिम पाऊस पडत असतो. मग हे कोणत्या ढगांमधून पडतं? तर कमी उंचीच्या ढगांमधून. आणि कमी उंचीच्या ढगांमध्ये सुद्धा 5 प्रकार आहेत, पण त्या 5 प्रकारांपैकी फक्त 2 ते 3 ढगांमधून पाऊस पडतो, त्या अजून 2 ढगांमधून पाऊस पडत नाही. ते आपल्याला आता सविस्तर बघायचं आहे, कमी उंचीचे ढग. आता पुढचा मुद्दा आहे महत्वाचं ढग म्हणजे कमी उंचीवरचं ढग. कमी उंचीवरचे ढगांचे 5 प्रकार पडतात, त्याच्यापैकी 3 प्रकारांमधून पाऊस पडतो, 2 मधून पडत नाही, हे लक्षात असू द्या. कमी उंचीवरचे ढग याची जर व्याख्या करायची म्हटली तर कमी उंचीवरचे ढग म्हणजे ज्याची उंची जमिनीपासून 2000 मीटर पेक्षा कमी असेल. जमिनीपासून किती? फक्त 2000 मीटर. जमिनीपासून जर 2000 मीटर पेक्षा जर त्या ढगाची उंची कमी असेल तर अशा ढगांना कमी उंचीवरचे ढग म्हणतात. अशा ढगांना कमी उंचीवरचे ढग म्हणतात. आपल्या पृथ्वीवर, आपल्या जमिनीवर जो पाऊस पडतो तो पाऊस कमी उंचीच्या ढगांमधूनच पडतो, मध्यम आणि जास्त उंचीच्या ढगांमधून पडत नाही. कमी उंचीचे जे ढग असतात त्या कमी उंचीच्या ढगांमध्ये 5 प्रकार पडतात. त्याच्यापैकी पहिला जो प्रकार आहे तो आहे सिरोक्युम्युलस ट्रेटोक्युम्युलस. स्ट्रेटोक्युम्युलस नावाचं एक ढग आहे. स्ट्रेटोक्युम्युलस हा ढग सुद्धा पांढऱ्या रंगाचा आणि धुरकट रंगाचं दिसतं. स्ट्रेटोक्युम्युलस नावाचं जे ढग आहे ते पांढऱ्या रंगाचं व धुरकट रंगाचं दिसतं आणि ते सुद्धा गोलाकार पुंजके, असे छोटे छोटे पुंजके जर तुम्ही आकाशात पाहत असाल, असे गोलाकार छोटे छोटे पुंजके, तर पुंजक्यांच्या स्वरूपाचं ढग म्हणजे स्ट्रेटोक्युम्युलस. तुम्ही आकाशामध्ये पहा, आता आपण पाहू शकता, तो कोणतं ढग काळ्या रंगाचं दिसतं, कोणतं तर राखाडी रंगाचं दिसतं, भुरकट रंगाचं दिसतं, छोटे छोटे पुंजके असतात. छोटे छोटे पुंजके दिसले तर समजून काय घ्यायचं की हे ढग आहे स्ट्रेटोक्युम्युलस. आणि जर कधी तुम्हाला त्या ढगांमधून पांढऱ्या रंगाचा, राखाडी रंगाचा जर सूर्य दिसला तर मग ते ढग कोणतं असेल? तर ते ढग असतो अल्टोक्युम्युलस. तर स्ट्रेटोक्युम्युलस हे जे ढग आहे ते पांढऱ्या व धुरकट रंगाचं असतं, गोलाकार पुंजके असतात. तुम्ही आकाशामध्ये पाहू शकता की गोलाकार गोलगोल पुंजकेच्या स्वरूपात ते स्ट्रेटोक्युम्युलस नावाचं ढग आपल्याला दिसून येतं. नंतर दुसरं आहे स्ट्रेटस नावाचं ढग. स्ट्रेटस नावाचं जे ढग आहे, आता बघा हे नाव खूप कठीण आहे. या नावांमध्ये जर खूप महत्वाचे ढग असतील तर 2च आहेत, क्युम्युलस आणि क्युम्युलोनिंबस. ते एक डिटेल त्याची माहिती दिलेली आहे, कारण की ते ढग खूप महत्वाचे आहेत आपल्या पृथ्वीवरच्या सजीवसृष्टीसाठी. तेच नाव जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. तसं तर नाव लक्षात ठेवणं सोपं आहे. जसं की जास्त उंचीचे ढग, स पासून त्याची नाव लक्षात ठेवायचं, सिरस, सिरोट्रेटस, सिरोक्युम्युलस. नंतर मध्यम उंचीवरचे ढग, अ पासून नाव लक्षात ठेवायचं, जसं की अल्टोक्युम्युलस आणि अल्ट्रोटेटस. आणि कमी उंचीवरचे ढग स्ट्रेटोक्युम्युलस, स्ट्रेटस, निम्बोट्रेटस, क्युम्युलस आणि क्युम्युलोनिंबस. तर हे थोडंसं अवघड जाईल, पण 2 लक्षात ठेवायचं, क्युम्युलस आणि क्युम्युलोनिंबस. तर स्ट्रेटस नावाचं जे ढग आहे ते सुद्धा वेगवेगळ्या थरांपासून बनलेलं असतं, राखाडी रंगाचं असतं. ते स्ट्रेटस हे ढग राखाडी रंगाचं असतं. आणि जर त्याचा तळाकडचा भाग पाहिला तुम्ही तर तळाकडचा भाग हे एक समान असतो, सपाट. जर तुम्ही जमिनीवर पाहिलं तर असं सपाट, खालीवर दिसणार नाही, सपाट रंगात, सपाट आकाराचा तळाचा भाग हा सपाट असतो. तर हे असतं स्ट्रेटस नावाचा ढग.
तिसरं आहे निम्बोट्रेटस. आता इथून पावसाला सुरुवात होईल. निम्बोट्रेटस नावाचं ढग हे गडद राखाडी रंगाचं असतं, गडद राखाडी. आणि गडद राखाडी रंगामुळे या ढगांमधून रिमझिम पाऊस पडतो. जोड्यामध्ये विचारलेलं आहे तुम्हाला निम्बोट्रेटस. निम्बोट्रेटस नावाचं जे ढग आहे ते गडद राखाडी रंगाचं असतं आणि त्याच्यामधून मग रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडतो. तर हे कमी उंचीवरचे ढग. आता कमी उंचीवरच्या ढगांमध्ये अजून कमी उंचीवरचे ढग जे जमिनीपासून खूपच कमी उंचीवर असतात असे दोन ढग आहेत, एक क्युम्युलस आणि क्युम्युलोनिंबस, की त्याच्यापासून वादळ येतं, विजा कडकतात, जोरजोरात आवाज येतो, ते म्हणजेच क्युम्युलस आणि क्युम्युलस निंबस. तर त्याची आपण सविस्तर माहिती बघू, क्युम्युलस ढग आणि क्युम्युलोनिंबसचे ढग. आता आपल्याला पाहायचं आहे क्युम्युलस ढग. क्युम्युलस ढग याची उंची जमिनीपासून 500 मीटर पासून, लक्षात घ्या, जमिनीपासून 500 मीटर पासून, म्हणजे समजा इथून तयार व्हायला सुरुवात झाली तर कधी कधी ते 6000 मीटर पर्यंत चाललं जातं. 500 मीटर पासून तर 6000 मीटर पर्यंत त्याचा विस्तार असतो. क्युम्युलोनिंबस नावाचं जे ढग आहे, क्युम्युलस नावाचं जे ढग आहे त्याची उंची 500 मीटर ते 6000 मीटर पर्यंत असा उभ्या आकाराचं खूप मोठं ढग, अवाढव्य ढग, उभ्या विस्ताराचं असं हे ढग असतं. त्याची उंची खूप वाढून जाते. आता मग ही उंची वाढवण्यासाठी कोण मदत करत असेल तर ऊर्ध्वगामी प्रवाह. जमिनीच्या वरून आता सतत 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 आता सुद्धा ऊर्ध्वगामी प्रवाह वाहत आहेत, वरती जात आहेत, वरती ती वाद जाते, या ढगांना मग ती चिपकते, अजून चिपकते, अजून मग याचा विस्तार वाढत 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 किती वाढून जातो तर 500 मीटर पासून सुरुवात होते या ढगांची निर्मितीला, तर 500 मीटर पासून 6000 मीटर पर्यंत, म्हणजे याची निर्मिती ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे निर्माण होत असते. खूप मोठ्यापर्यंत, खूप उंचापर्यंत ती वाढून जाते, 6000 मीटर पर्यंत याचा उभा विस्तार असतो. अवाढव्य आणि घुमटाकार, खूप मोठं आणि घुमटाकार आकाराचं, खूप अवाढव्य असतं आणि घुमटाकार आकाराचं असं हे ढग असतं. खूप मोठं असतं, अवाढव्य असतं आणि घुमटाकार असतं. याच्यामध्ये करड्या रंगाच्या छटा दिसतात, करड्या रंगाचं असतं ते, करड्या रंगाच्या छटा असणारं हे ढग असतं. आणि हे ढग जेव्हा वातावरणामध्ये निर्माण होतं तेव्हा एकदम थंडगार वाटतं, आल्हाददायक हवा. म्हणजे आल्हाददायक म्हणजे काय, अंगाला आराम देणारी, एकदम सुकून देणारी हवा, असं हे ढग असतं. आल्हाददायक वातावरण निर्माण होतं या ढगामुळे. याच्यामुळे पण जोरदार पाऊस पडू शकतो कधी कधी, जर कधी पाण्याच्या थेंबाचा आकार वाढला तर. आता आल्हाददायक हवा देणारं हे ढग जर आकाशात आलं तर मग आल्हाददायक हवा निर्माण होते, एकदम थंडगार हवा निर्माण होते. एक कारणाने तुम्हाला असं विचारलेलं आहे की क्युम्युलस ढगाचं क्युम्युलोनिंबस ढगामुळे रूपांतर होतं. क्युम्युलस ढगाचं क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर कसं होतं. एक लक्षात असू द्या, क्युम्युलस ढगाची उंची किती आहे, 500 ते 6000 मीटर. परंतु ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे याची उंची एवढी वाढून जाते तर ती 6000, 10000, 14000 पर्यंत चालत जातं. खूप मोठं होऊन जातं ते. म्हणजे इथे 6000 पर्यंत नाही तर पुढे पण चाललं जातं. म्हणजे खूप मोठं उंचीचं ढग तयार होऊन जातं. मग क्युम्युलस ढगाचं ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्याची उंची वाढल्यामुळे क्युम्युलस ढगाचं रूपांतर क्युम्युलोनिंबस या ढगांमध्ये होतं. क्युम्युलस ढगाचं रूपांतर क्युम्युलोनिंबस नावाचं एक ढग आहे, त्या क्युम्युलोनिंबस नावाच्या ढगामध्ये रूपांतर त्याचं होऊन जातं. ते सगळ्यात मोठं ढग असतं, सगळ्यात मोठं ढग, पर्वत काय ढग, खूप मोठ्या मोठ्या आकाराचं ढग असतं क्युम्युलोनिंबस ढग. आणि ते सगळ्यात शेवटचं, आता आपल्याला तेच अभ्यासायचं, क्युम्युलोनिंबस नावाचं ढग खूप मोठं ढग असतं. आता हे क्युम्युलस जे ढग आहे याच्यामधून जास्त तर पाऊस पडत नाही, थोडाफार प्रमाणावर पाऊस पडून जातो, पण ते उभा विस्ताराचं, अवाढव्य व घुमटाकार करड्या रंगाचं ढग असतं. आल्हाददायक हवा त्याच्यामुळे निर्माण होत जातं. परंतु ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्याची उंची कधी कधी 6000 मीटरच्या वर चालली जाते, म्हणून क्युम्युलस ढगाचं रूपांतर क्युम्युलोनिंबस मध्ये होऊन जातं. आता सगळ्यात महत्वाचं आहे क्युम्युलोनिंबस नावाचं ढग. क्युम्युलस पासून एक तयार होतं क्युम्युलोनिंबस, आणि ते मग महत्वाचं आहे, ते आपल्याला अभ्यासायचं आहे. आता शेवटचं आणि महत्वाचं ढग आहे क्युम्युलोनिंबस. क्युम्युलोनिंबस नावाचं ढग हे महत्वाचं का आहे ते आपल्याला समजेल आता. शेवटचं ढग आहे महत्वाचं, हे पण कमी उंचीवरचं ढग आहे. याची उंची जमिनीपासून 500 मीटर पासून ते मग 10000, 14000 किती बी जाऊ शकते ते मीटर पर्यंत, खूप उंच पर्यंत असतं हे ढग. हे ढग सगळ्यात मोठं असतं. एक लक्षात घ्या, हे ढग जर तुम्ही आकाशात पाहिलं तर आपलाच जीव घाबरेल, एवढं मोठं पर्वत काय असणारं ढग
अवाढव्य असणारं ढग दिसतं ते क्युम्युलोनिंबस. क्युम्युलोनिंबस हे जे ढग आहे हे जर आकाशात येऊन गेलं तर वादळ येतं. एक लक्षात घ्या, याच्या अगोदरचं होतं क्युम्युलस आलं तर आल्हाददायक, एकदम आरामदायक हवा. पण क्युम्युलोनिंबस जर येऊन गेलं तर मग हे वादळाचं निर्देशक आहे. वादळ यायला सुरुवात होते, जोरात वारा वाहतो क्युम्युलोनिंबस नावाचं ढग आल्यावर. हे अतिशय काळ्या रंगाचं असतं, खूप काळ्या रंगाचं ढग असतं. घनदाट आणि पर्वत, काय मोठमोठे पर्वत असतात ना, हिमालय पर्वत, सातपुडा पर्वत, हे जे मोठमोठे पर्वत आहेत या पर्वताच्या एवढ्या आकाराचं हे ढग असतं आकाशामध्ये. खूप मोठं, खूप घनदाट काळ्या रंगाचं पर्वत काय ढग. आणि हे ढग जर कधी आकाशात येऊन गेलं तर मग वादळ निर्माण होण्याची शक्यता असते. नंतर या ढगाचा माथ्याचा जो भाग आहे, वरचा भाग, हा ऐरणी सारखा सपाट. ऐरण, जर तुम्ही शेतकरीची मुलं असाल, शेतीमध्ये पाहिलं असेल ऐरण असतं पेरण्यासाठी. ऐरणीचा वरचा भाग कसा सपाट असतो तसा तो ऐरणीचा भाग सपाट असतो. त्याचा ऐरणीसारखा भाग, वरचा भाग, माथ्यावरचा भाग आपल्याला दिसतो. आणि जेव्हा हे ढग येतं तेव्हा गडगडाट होतो, विजांचा चकचकाट होतो. ते कसं होतं ते डिटेल सांगतो. नंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो. या ढगांमुळे वादळ येतं आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतो. कधी कधी गारपीट पण होऊन जाते कधी कधी. पण हा जो वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस आहे हा फार काळ टिकत नाही, खूप कमी कालावधीपर्यंत. आणि एक लक्षात असू द्या, जर फार काळ टिकून गेला तर आपण टिकत नाही. म्हणजे एवढा मोठा पूर आणण्याची शक्यता या क्युम्युलोनिंबस मध्ये असते. खूप काळ टिकत नाही तो, जास्त वेळ तो राहू शकत नाही. आणि जास्त वेळ जर राहून गेला तर आपण नाही राहू शकणार. मग इतकं मोठं ढग आहे, पर्वत काय आहे, काळ्या रंगाचा आहे. कधी कधी गारपीट पण होते या ढगांमधून. पावसाचा जो थेंब असतो तो मोठ्या आकाराचा, खूप मोठ्या आकाराचा असतो. जोर जोरात पाऊस पडतो, वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो, परंतु तो फार काळ टिकत नाही. आता आपण म्हणलो की विजांची निर्मिती त्यामुळे कशी होते. आता विजांची निर्मिती कशी होते याचा जर विचार केला तर विजांच्या निर्मितीच्या वेळेस आपण पाहू शकतो या ढगांमध्ये हे ढग 500 मीटर पासून तर 10,000 14,000 कितीही वर असू शकतं. क्युम्युलस पासून क्युम्युलोनिंबस तयार झालेला आहे. या ढगाचा जो वरचा भाग आहे ऐरणी सारखा भाग, हा ऐरणी सारखा जो भाग आहे, हा ऐरणी सारखा भागाचा जो वरचा भाग आहे, या वरच्या भागात धनप्रभार, इथे अधिक चपल्या दाखवलेल्या आहेत मी, धनप्रभार निर्माण झालेले आहेत वरच्या भागामध्ये. आणि ढगाचा जो खालचा भाग आहे त्या खालच्या भागामध्ये ऋणप्रभार निर्माण झालेले आहेत. ते चित्राद्वारे परत सांगेल मी तुम्हाला. वरच्या भागामध्ये धनप्रभार तयार झालेला आहे, खालच्या भागामध्ये ऋणप्रभार तयार झालेला आहे. आणि आपली जी जमीन आहे ती जमीनमध्ये कायम धनप्रभार असतो. आणि धनप्रभार आणि ऋणप्रभार जर एकत्र येऊन गेले तर मग त्या ठिकाणी विजा चमकायला सुरुवात होते. लखलखाट आकाश असं चमकणारं दिसतं आपल्याला. खूप कमी कालावधीत करशील पण खूप जोरात त्या ठिकाणी वीज चकाकते. का? कारण या ढगाचा वरचा भाग आहे धनप्रभार, त्याचा खालचा भाग आहे ऋणप्रभार. धनप्रभार आणि ऋणप्रभार आणि तसं जमीन धनप्रभार यांचं जर कधी मिलन झालं, एकत्र येऊन गेलं, वीज तयार होते. आपल्याला माहिती आहे, तुम्ही सायन्समध्ये शिकलेलं आहे की विजांची निर्मिती कशी होते, धनप्रभार आणि ऋणप्रभार एकत्र आल्यावर. मग ही खूप कमी कालावधीपर्यंत, खूप कमी काळापर्यंत एकत्र येऊन जातात. आणि कमी कालावधीमध्ये एकत्र आलं की खूप मोठी वीज चकाकते आणि लखलखाट आकाशामध्ये खूप चकाकणारा भाग दिसायला लागतो. ज्या ठिकाणी वीज तयार होते, आता समजा या ठिकाणी वीज तयार झाली, त्या ठिकाणाची हवा जोरात प्रसरण पावते फुटल्यासारखी. आणि जोरात प्रसरण पावली की मग आपल्याला वाटतं की ढग गडगडायला लागले. ढग गडगडत नाही तर ती हवा प्रसरण पावते. आता खूप खूप डेंजरस, खूप उष्णता निर्माण झाली की जळून खाक होऊन जाईल ना ती. त्याप्रमाणे जर कधी आकाशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वीज चकाकली तर तिथली हवा जोरात एकापासून दुसऱ्यापर्यंत जोरात ती बाहेर निघेल. आणि जोरात बाहेर निघली की मग आवाज येईल, मग ढगांचा गडगडाट होतो. म्हणजे हे जे ढग आहे या ढगांमुळे विजांचा चकचकाट आणि ढगांचा गडगडाट होताना आपल्याला दिसून येतो. कसं होतं की या ढगांचा वरचा भाग आहे धनप्रभार, खालचा भाग आहे ऋणप्रभार. जमीनमध्ये धनप्रभार आणि ऋणप्रभार जर काही कालावधीमध्ये एकत्र येऊन गेले
तर मग वीज चकाकते आणि वीज चकाकल्यानंतर ज्या ठिकाणी ती वीज चकाकते त्या ठिकाणची हवा जोरात प्रसारण पावते, मग ढगांचा आवाज येतो. एक लक्षात घ्या, विजेचा जो वेग आहे तो जास्त आहे आवाजाच्या वेगापेक्षा, म्हणून वीज अगोदर आपल्याला दिसते आणि थोड्या वेळानंतर ढग कडकडताना आवाज येताना दिसतो. तर विजांचा चकचकाट आणि ढगांचा गडगडाट असणारा हे पाऊस आहे, हे ढग आहे. आणि या ढगांमध्ये काय असतं की मोठे मोठे थेंब तयार होतात. मोठे मोठे थेंब तयार झाल्यानंतर इथे कुठेही होऊ शकतात ते मोठे मोठे थेंब. आता मोठ्या मोठ्या थेंबांचा आकार खूप मोठा असतो. आकार मोठा असल्यामुळे काय होतं की ते आकाशात तरंगू शकेल का, नाही. आणि आकाशात तरंगत नसल्यामुळे मग पाऊस पडायला सुरुवात होते. म्हणजेच आपल्या पृथ्वीवर जो पाऊस पडतो तो कोणत्या ढगांपासून पडतो, तो क्युम्युलोनिंबस या ढगांपासून पडतो. मग हे ढग एवढं मोठं आहे की समजा इथून पावसाचा थेंब तयार झाला, तो खाली येईपर्यंत हे पावसाचे थेंब एकत्र येऊन जातात आणि मग खूप मोठा थेंब असणार हा पाऊस, खूप मोठा थेंब असतो त्याचा, आणि तेवढा थेंब मग खाली पडतो. मोठ्या मोठ्या थेंबांचा पाऊस म्हणजे क्युम्युलोनिंबस पासून. पण कधी कधी या ढगांमध्ये खूप थंड वातावरण होऊन जातं, मग या पावसाचं रूपांतर गारांमध्ये होऊन जातं, म्हणून गारांचा पाऊस पण पडत असतो. तर अशा प्रकारे हे ढग पाहिले आणि या ढगांमधून पडणारा पाऊस पाहिला. आणि या ढगांमधून पडणाऱ्या पावसाचं चित्र दिलेले आहे, ते चित्रांवरून थोडक्यात स्पष्टीकरण करतो आणि आपला हा पाठ संपतो. पाठ संपल्यानंतर याच्यावरचा होमवर्क, आता मोठा आहे होमवर्क, परंतु व्यवस्थित लिहायचा, सुंदर अक्षरात लिहायचा. धन्यवाद. तर या चित्रामध्ये आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे ढगांचे प्रकार. ढगांचे प्रकार इथे पाहू शकतात तुम्ही, कमी उंचीवरचे ढग, आणि पाऊस कुठून पडतोय, फक्त कमी उंचीच्या ढगामधून. हे आहे मध्यम उंचीचे ढग. इथे उंची दिलेली नाही, पण आपण पाहू शकतो कमी उंचीचे ढग 2000 मीटरपेक्षा खालीचे, मध्यम उंचीचे ढग 2000 ते 7000 मीटर, आणि 7000 ते 14000 मीटरमध्ये जास्त उंचीचे ढग आहेत. हे जास्त उंचीचे ढग आहेत, सिरस, सिरोक्युम्युलस, सिरोट्रेटस. आणि याच्यामधून ते हिमस्फटिक पांढरे आहेत, ते याच्यामधून पाऊस पडत नाही. हे मध्यम उंचीवरचे दोन आहेत, अल्टोक्युम्युलस आणि अल्ट्रोटेटस, याच्यामधून सुद्धा पाऊस पडत नाही. पण हे जे कमी उंचीचे ढग आहेत, हे पुंजक्यासारखं असणारं ढग आहे, विविध थरांचं ढग आहे. हे क्युम्युलस नावाचं ढग आहे, आणि क्युम्युलसचं रूपांतर मग हे क्युम्युलोनिंबसमध्ये झालेलं आहे. हे ढगांचे प्रकार आहेत. मग याच्यामध्ये 3 प्रकार दिलेले आहेत, जास्त उंचीचे, मध्यम उंचीचे आणि कमी उंचीचे. आणि ते कसे आहेत, काय आहेत, त्याचं ते आपण डिटेल पाहिलीच. पुढची आकृती दाखवली क्युम्युलोनिंबस नावाचं ढग. याचा वरचा भाग ऐरणीसारखा सपाट आहे आणि तिथे धनप्रभार तयार झाले आहेत. खालच्या भागात आपल्याला ऋणप्रभार, जमीन, धनप्रभार आणि ऋणप्रभार एकत्र आली की मग लख्ख असा प्रकाश पडतो, वीज त्या ठिकाणी चकाकते, आणि ज्या ठिकाणी वीज चकाकते इथे वीज चकाकताना दाखवलेले आहे. त्या ठिकाणची हवा प्रसरण पावते, मग मोठ्याने आवाज येतो, आणि मग त्या ठिकाणी गडगडाट होतो. तो विजांचा चकचकाट आणि ढगांचा गडगडाट याच ढगामधून होतो, आणि खूप मोठ्यांचा थेंबाचा पाऊस या ढगामधून पडतो. असा हा पाऊस आहे, ढग आहे. आणि इथे असं म्हटलेले, हवेची स्थिती सांगताना सोबतच्या चिन्हांचा वापर कोठे केला जातो ते शोधा. या चिन्हांचा अर्थ खालील चौकटीत लिहा. तर मग इथे काय लिहिणार तुम्ही, निरभ्र आकाश आहे, इथे ढगाळ आकाश आहे, आणि इथे मग पाऊस पडणार आहे, पावसाळा आहे. तर असं तुम्ही लिहू शकता, निरभ्र आकाश, ढगाळ वातावरण किंवा पाऊस पडणारं वातावरण. तर अशा प्रकारे आपला हा पाठ संपलेला आहे. एक लक्षात असू द्या, जर आपण पृथ्वीवरून ढग पाहत असाल तर ढग आपल्याला कोणत्या आकाराचे दिसतात, करड्या रंगाचे, काळ्या रंगाचे आणि पांढऱ्या रंगाचे. हे 3च रंग आहेत, करडा, पांढरा, दुर्कट, काळा, या रंगाचे ढग दिसतात. पण जर समजा तुम्ही आता गुरुग्रहावर आहात, गुरुग्रहावर तर जाणं अशक्य आहे, जाऊ शकत नाही आपण. समजा पण तुम्ही गुरुग्रहावर आहात आणि गुरुग्रहावरून तुम्ही आकाशमध्ये ढग पाहिले, तर ते ढग करड्या काळ्या रंगाचे दिसत नाही. तर त्या ठिकाणी जे गॅसेस आहेत त्या गॅसेसपासून वेगवेगळ्या रंगाचे, जसं निळ्या रंगाचं ढग, गुलाबी रंगाचं ढग, लाल रंगाचं ढग, हिरव्या रंगाचं ढग, असे वेगवेगळ्या रंगाचे ढग आपल्याला गुरुग्रहावरून पाहायला मिळतात. तर वेगवेगळ्या रंगाचे ढग आपल्याला गुरुग्रहावरून मिळतात, आणि आकाशामधून आपल्या पृथ्वीवरून आपल्याला मग ते काळ्या करड्या रंगाचे दिसत असतात. तर अशा प्रकारे आपला हा पाठ संपलेला आहे. या पाठावरचा होमवर्क व्यवस्थित आणि स्वच्छ अक्षरामध्ये लिहून घ्यायचा आहे.